नमस्कार, मी वैष्णवी. MCN न्यूजमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेगवेगळ्या डॉक्टरांसोबत आपण चर्चा करत असतो, वेगवेगळ्या विषयांवर आपण चर्चा करत असतो, वेगवेगळ्या गोष्टी आपण या मुलाखतीमधून जाणून घेत असतो. पण आज एक विशेष व्यक्तिमत्व आपल्यासोबत आहे. मला एक विशेष गोष्ट अशी सांगावीशी वाटते की आपल्यासोबत आज मेडिकवर हॉस्पिटलच्या गायनेकोलॉजिस्ट आणि लॅप्रोस्कोपी सर्जन आपल्यासोबत आहेत. जानकी देवी बोराडे मॅडम आपल्यासोबत आहेत. आज याच विषयावर आपण चर्चा करणार आहोत. पण मला एक विशेष गोष्ट नोट करावीशी वाटते, ती म्हणजे लॅप्रोस्कोपी सर्जन जे असतात ते मोस्ट ऑफ मेल असतात, तर त्यातल्या त्यात आपल्यासोबत फिमेल सर्जन आहेत. म्हणजे खूप छान गप्पा होणार आहे आणि हा प्रवास आता पुढे कसा होणार आहे ते आपण पाहणार आहोत. खरं तर मॅडम खूप खूप स्वागत आहे तुमचं MCN न्यूजमध्ये. थँक्यू. आज वेगवेगळ्या विषयांवर आपण चर्चा करणार आहोत. पण मला एक सगळ्यात पहिला प्रश्न मला असा तुम्हाला विचारायचा आहे की लॅप्रोस्कोपी सर्जन म्हणजे नेमकं काय? बरं, लॅप्रोस्कोपी म्हणजे दुर्बिणीद्वारे पोटाची सर्जरी. आता ती आपण लॅप्रोस्कोपीद्वारे कोणतीही करू शकतो. जर मी गर्भपिशवी काढली तर आपण त्याला लॅप्रोस्कोपिक हिस्टेरेक्टॉमी म्हणणार. जर मी अपेंडिक्स काढलं तर लॅप्रोस्कोपिक आपण अपेंडिसेक्टॉमी म्हणतो. मी अंडाशयाची गाठ काढली तर लॅप्रोस्कोपिक ओव्हेरियन सिस्टेक्टॉमी. म्हणजे पोटाच्या आतमध्ये शिरून ऑपरेशन करण्याच्या प्रकाराला लॅप्रोस्कोपी असं म्हणतात. मग आपण जो अवयवावरती ऑपरेशन करतो त्याच्याप्रमाणे त्याच्या पुढची नावं ठरतात. तर मग तुम्हाला मला असं विचारावंसं वाटेल की आपण जी ओपन सर्जरी करतो, ज्याला पारंपरिक सर्जरी असं म्हणतात, तर ती सर्जरी आणि लॅप्रोस्कोपी सर्जरी या दोघींमध्ये काय डिफरन्स आहे? आता देवाने आपल्या ॲब्डॉमेन म्हणजे पोटाच्या आतमधल्या जे काही अवयव आहेत त्यांना प्रोटेक्ट करण्यासाठी 7 लेयर्स त्याच्या समोर दिलेले आहेत. तर आम्हाला जर ॲब्डॉमेनच्या आतमध्ये जाऊन पोटाच्या आतमध्ये जाऊन ऑपरेशन करायला लागतात तर ते 7 लेयर्स कट करून ओपन करावं लागतं. तसंच परत येताना सुद्धा ते 7 लेअर शिवत आम्हाला बाहेर यावे लागतात. आणि आम्हाला जास्त चांगला व्ह्यू मिळावा म्हणून त्याचं जे इन्सिजन असतं म्हणजे जे टाके आपण नंतर बघतो ते जास्त मोठे घ्यावे लागतात. आता ॲज कम्पेअर्ड म्हणून कारण आपल्याला ते टाके मोठे घ्यावे लागतात तर ते परत शिवण्याचा त्रास जास्त असतो पेशंटला, म्हणून रिकव्हरी जास्त वेळ लागते पेशंटला, दुखतं जास्त, टाका खूप मोठा असतो, पेशंटला उठून बसण्यामध्ये वेळ लागतो, चालण्यामध्ये वेळ लागतो, त्यांचं रुटीन करण्यासाठी वेळ लागतो. आता ॲज अपोज टू दॅट लॅप्रोस्कोपीमध्ये त्याला की होल सर्जरी असंही म्हणतात की लॉकचं दाराच्या लॉकचं जे की आपण घालतो त्याचा जो होल असतो तेवढंच फक्त छिद्र पोटावरती टाकलं, तिथून आपण दुर्बिणात टाकून सेम सर्जरी एवढूशा इन्सिजन मधून पण करतात. तर बेंबीच्या वरती एक शर्टाचं बटनाचं काच जितका असतो तेवढंच फक्त पोट उघडावं लागतं, त्याच्यातून दुर्बिणात टाकतात आणि त्याच्यामधूनच तीच सर्जरी जी ओपन एवढं मोठं टाके घेऊन पोट फाडून करायची गरज पडली असते ती की होल मधून केली तर आपोआप पेशंटला वेदना कमी होतात, नंतरची त्यांची रिकव्हरी लवकर होते, पेशंटला कमी दुखतं, पेशंट लवकर चालू फिरू शकतात आणि त्यांचं जे रुटीन आहे ते लवकर सुरू होतात. आणि आता जे आपलं जे जग आहे कोणालाच असं आधीच्या काळासारखं 1-1.5 महिना झोपून राहा, रेस्ट घ्या, लीव्ह घ्या, ते अजिबातच अवेलेबल नसतं. एव्हरीबडी वॉन्ट्स टू बी बॅक ऑन द फीट ॲज सून ॲज पॉसिबल. तर काळाच्या गरजेप्रमाणे ही डेव्हलप झालेली टेक्निक आहे सो दॅट द पेशंट कॅन गेट बॅक टू रुटीन ॲज सून ॲज पॉसिबल. तुम्ही आता सांगितलं की फक्त एका बटन एवढं आपण होल जर करत असतो तर त्यासाठी तुम्हाला किती मेहनत घ्यावी लागत असेल, त्यामध्ये किती वास्ट गोष्टी येतात, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? हो, आता लॅप्रोस्कोपिक सर्जरी आहे ना ही खूप टेक्निकली ॲडव्हान्स सर्जरी असते. आता जर तुम्ही सेटअप बघितला की आम्ही ऑपरेट पोटाच्या आत करत असतो बट आम्ही बघत असतो स्क्रीनवरती. दॅर इज अ मॉनिटर ऑन विच वी आर सीइंग व्हॉट इज देअर इन साईड. आणि जे बाकीचे बटन्स असतात आमच्या पायाखाली ठेवलेले असतात. तर आय, हँड आणि लेग हे तिन्ही कोऑर्डिनेट करून आम्हाला ऑपरेट करावं लागतं. सो इट्स अ व्हेरी टेक्निकली ॲडव्हान्स सर्जरी. इट हॅज अ व्हेरी लॉंग लर्निंग कर्व. की ओपन सर्जरी करणं तसं बघितलं तर खूप सोपं असतं आणि पण टेक्निकली ते म्हणजे रिझल्ट सेम असतात, पण टेक्निकली ॲडव्हान्स सर्जरी ही असते लॅप्रोस्कोपिकली. त्याला वेळ लागतो आणि प्लस ते इन्स्ट्रुमेंट डिपेंडेंट असते की वी नीड व्हेरी गुड इन्स्ट्रुमेंट्स. आम्हाला स्क्रीन चांगल्या क्वालिटीची
क्वालिटीची लागते. विजन मॅग्निफिकेशन चांगलं होतं, एनर्जी सोर्सेस चांगले लागतात. सो इट्स ऑल्सो इन्स्ट्रुमेंट डिपेंडंट विच Okay. यू कॅन ऑल्सो कॉल इट ॲज अ डिसॲडव्हान्टेज, कारण आम्ही इन्स्ट्रुमेंट डिपेंडंट झालेलो आहोत. पण इफ द इन्स्ट्रुमेंट इज वर्किंग वेल, इट इज अ व्हेरी गुड ॲडव्हान्टेज आणि मग ती सर्जरी खूप स्मूथली होत असते. या सगळे इन्स्ट्रुमेंट मेडिकवरमध्ये अगदीच उपलब्ध आहेत आणि या सगळ्या गोष्टी तिथली टेक्नॉलॉजीबद्दल तुम्ही काय सांगाल? तुमचा एक्सपिरियन्स कसा होता? ओके ना, मेडिकावर हे स्टेट ऑफ आर्ट हॉस्पिटल आहे की बेस्ट ऑफ द बेस्ट इन्स्ट्रुमेंट्स आमच्याकडे आहेत, जे कंटिन्युअसली त्यांचं रिपेअर होत असतं, त्यांचं मेंटेनन्स चांगला होत असतो. आणि त्यातलं बिफोर एव्हरी केस ऑल द इन्स्ट्रुमेंट्स आर चेक्ड आणि ते बरोबर आहेत की नाही ते बघितलेलं आहे. हा सेटअप ॲक्च्युली त्याला इन्व्हेस्टमेंट खूप लागते. इट्स अ व्हेरी एक्सपेन्सिव्ह सेटअप. इफ यू वॉन्टेड फ्रॉम अ व्हेरी गुड कंपनी, तर ते मेडिकवरनी आम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत. आणि ते इम्पॉर्टंट आहे बिकॉज द रिझल्ट्स डिपेंड ऑन दॅट. की इफ वी वॉन्ट गुड रिझल्ट्स, वी वॉन्ट गुड इन्स्ट्रुमेंट्स इन गुड वर्किंग कंडिशन्स, वेल मेंटेन्ड, आणि ते आम्हाला हॉस्पिटल प्रोव्हाइड करतं, म्हणून मग आम्ही तसे रिझल्ट्स देऊ शकतो. नक्कीच. पण मला आणखी एक प्रश्न तुम्हाला असा विचारायचा की लॅप्रोस्कोपी सर्जरीज तुम्ही का जास्त प्रेफर करायला सांगतात रुग्णांना? का करावी ही सर्जरी? बरं, आता जे असतं, ॲज आय टोल्ड यू प्रिव्हियसली, की लोकांकडे आजारी पडायला वेळ आहे का? कोणालाच नसतो. एव्हरीबडी वॉन्ट्स टू बी फिट, एव्हरीबडी वॉन्ट्स टू बी अर्निंग. आपल्याला काहीतरी काम आपली चालू राहायला पाहिजे. पण जर वेळ आली की आपल्याला हॉस्पिटलमध्ये जावं लागतंय आणि ऑपरेशन करावं लागतंय, तर एव्हरीबडी वॉन्ट्स टू बी बेटर अर्लियर. तर लॅप्रोस्कोपिक सर्जरीमध्ये तेच असतं. द थीम ऑफ लॅप्रोस्कोपिक सर्जरी इज मिनिमल पेन, कारण टाके कमी असतात तर पोट कमी दुखतं. सेकंडली की देर इज मिनिमल ब्लड लॉस, कारण आम्ही पोट जास्त उघडतच नाहीये, तर ब्लिडिंग कमी ठिकाणून होतं, तर ब्लड लॉस कमी असतो. तिसरं आहे की फास्टर रिकव्हरी. पेशंट ऑपरेशन झालं की त्याच दिवशी संध्याकाळी उठून बसतं आहोत, पाणी वगैरे घ्यायला सुरू झालं. त्याच्यानंतर बॅक टू रुटीन, की तुम्ही हॉस्पिटलमधून आरामात चालत चालत घरी जातात, घरी पण त्यांचं सगळं करतो. म्हणजे आधीच्या काळामध्ये तुम्हाला 2 लोक लागायची उठून बसवायला, बाथरूमपर्यंत घेऊन जायला, पण आता तशी काहीच गरज नाहीये आता, कारण फॅमिलीज पण छोट्या झालेल्या आहेत, केअरटेकर्स कमी पडलेले आहेत. तर मग पेशंट डझंट नीड अ केअरटेकर, ते त्यांचं सगळं काम करू शकतात आणि विदिन 7 days they can join work again. प्लस ॲज अ सर्जन लॅप्रोस्कोपी जी असते ती मॅग्निफाईड व्ह्यू असतं, की मला जे डोळ्याने दिसतं त्याच्यापेक्षा 10 पटीने मॅग्निफाय करून मला स्क्रीनवरती दिसतंय. तर ते जे मायन्यूट डिटेल्स आहेत ते मला चांगले दिसतात आणि त्या प्रकारे मी ऑपरेशन जास्त प्रिसाइजली करू शकते. सो मिनिमम हॉस्पिटल स्टे, फास्टर रिकव्हरी, मिनिमल पेन, better back to routine. So it's a very advantageous surgery in today's world. ओके. पण मग ही सगळी प्रक्रिया नेमकी कशी असते लॅप्रोस्कोपी? सो आपण क्वेश्चन रिपीट करूया. पण मग ही जी सगळी लॅप्रोस्कोपीची जी प्रक्रिया असते ती नेमकी कशी असते? बरं, आता लॅप्रोस्कोपीची प्रक्रिया म्हटलं की फक्त ऑपरेशन करण्याची पद्धत वेगळी आहे, पण प्री ऑपरेटिव्ह आणि पोस्ट ऑपरेटिव्हली सेमच असतं. की आपण आधी पेशंटचं पूर्ण वर्कअप करून घेतो, ॲनेस्थीशिया फिटनेस असतो, पेशंटला दुसरं काय आजार, डायबिटीज, बीपी, थायरॉइड, हार्ट एलिमेंट नाहीये ना ते करतो. मग पेशंटला आदल्या दिवशीचं एक पथ्य पाळायला लागतं, त्यांना एक डाएट देतो, पोट साफ होण्यासाठी औषधं देतो. मग त्यांना प्री ऑपमध्ये घेऊन गेलेले असतात, ॲनेस्थेटिस्ट त्यांना काउन्सिल करतात. मोस्टली ॲनेस्थीशिया जो आहे तो पूर्ण भूल असते, की जनरल ॲनेस्थीशिया देतात ते, पण अगेन दॅट डिपेंड्स ऑन द ॲनेस्थेटिस्ट व्हॉट ही वुड सजेस्ट फॉर द पेशंट. आणि मग प्रोसिजर झाल्यानंतर रिकव्हरी रूममध्ये 1-अर्धा-पाऊण तासात मग रूममध्ये शिफ्ट करायचं. मग हॉस्पिटलचा जो स्टे असतो तो किती दिवसांचा असतो? आता लॅप्रोस्कोपिक जर हिस्ट्रेक्टॉमी केली तर 3 days ऑफ स्टे इज इनफ, कारण पहिल्या दिवशी ऑपरेशन केलं त्याच दिवशी संध्याकाळी पेशंट उठून बसतात, दुसऱ्या दिवशी ते त्यांचं चालतात आणि एकदा ते वॉशरूम पर्यंत वगैरे जाऊ लागले की मग 3rd day ला आम्ही सोडून देतो.
नक्कीच, म्हणजे कमीत कमी दिवसांमध्ये जास्तीत जास्त रिकव्हरी Yes. पेशंटची झाली पाहिजे, हा त्याच्या मागचा Yes. खरं तर खूप मुख्य हेतू आहे असं. हा. मग बाकीची जी कामं आहेत, म्हणजे आता जसं सिझेरियन होतं किंवा एखाद्या वेळेस टाके पडतात, तर त्या पिरियडमध्ये जड उचलू नका किंवा हे खाऊ नका, ह्या सगळे रिस्ट्रिक्शन्स येतात. पण ही सर्जरी केल्यानंतर तशा काही गोष्टी असतात का? सामान्य कामं रुग्ण म्हणजे किती दिवसात करू शकतो, की हा ठीक आहे जड उचललं तरी काही इश्यू नाही असं? आता जड तर आम्ही 1 महिना टाळतो. ठीक आहे, पण जड उचलणं हे खूप रेअरली करतात आजकाल. ते आधीच्या काळामध्ये असायचं की शेतावरून गोण्या यायच्यात आणि ते उचलायला लागायचं, पण आता असं काही नसतं. तर पेशंट घरी गेल्यावरती त्यांचं सगळं रुटीन त्यांचं करू शकतो. म्हणजे आणि उलट करावं, म्हणजे मी पेशंटला डिस्चार्जच्या वेळेस हमखास सांगते की झोपून राहायचं नाहीये, बेड रेस्ट नाहीये, लोकांना बोलवून घ्यायचं नाही तुम्हाला गोष्टी घ्यायला, तुम्ही उलट हालचाल केली पाहिजे. बिकॉज वी वॉन्ट देम टू बी ऍक्टिव्ह. दॅट इज द एम ऑफ माय सर्जरी, दॅट द पेशंट हॅज टू बी ऍक्टिव्ह. तर घरी गेल्यावरती तुमचं सगळं तुम्ही आवरायचं. तुम्ही लेकरांचं आवरून देऊ शकता, तुम्ही स्वयंपाक करू शकता, तुम्ही फिरायला जाऊ शकता, तुम्ही वॉकला जाऊ शकता, तुम्ही मार्केटमध्ये जाऊ शकता, तुम्ही पायऱ्या चढ उतरू शकता लगेच घरी गेल्यावरती. इफ यू हॅव एन इंडियन टॉयलेट, तुम्ही त्याच्यावरती बसून तुम्ही करू शकता. म्हणजे त्याच्यामध्ये पण काही रिस्ट्रिक्शन्स नाहीये. फक्त आता जड कामामध्ये पण मी स्पेसिफाय करते की 2 पायावरती खाली बसून झाडू, फरशी आणि धुणे भांडी हे तुम्ही 1 महिना टाळायला हवं. ठीक आहे, फक्त तेवढंच. बाकीचं ज्यांचं जे रुटीन आहे, जी उभ्याची कामं आहेत, ते नक्कीच 3-4 दिवसापासून करू शकतात. ही सर्जरी किती सुरक्षित आहे, म्हणजे त्याच्यात ब्लिडिंग किंवा कॉम्प्लिकेशन्स ह्या ज्या शक्यता आहेत त्याबद्दल तुम्हाला काय सांगता? बरं, आता कोणतीही सर्जरी आपण केली की तुम्ही दात काढायला डेंटिस्टकडे गेला आहात किंवा कॅन्सर असू दे, तर कोणत्याही सर्जरीमध्ये रिस्क आणि कॉम्प्लिकेशन्स हे असतातच, जे आपण ऍक्सेप्ट करून सर्जरीला जात असतो. तर तसं ही लॅप्रोस्कोपिक सर्जरी ह्याच्यामध्येही काही कॉम्प्लिकेशन्सचे पर्सेंटेज असतातच, जे आम्ही पेशंटला क्लिअरली त्यांच्या केसप्रमाणे आधी डिस्कस करतो. त्याचे चान्सेस किती आहेत, ते न होण्यासाठी आम्ही काय प्रिकॉशन्स घेणार आहोत, ते न होण्यासाठी अजून काही गोष्टी कराव्यात, ते सगळं आपण करतो. पण येस, ऑल सेड अँड डन, इट डज हॅव इट ओन रिस्क अँड कॉम्प्लिकेशन्स, बट दे आर ऑल वेल एक्सप्लेन्ड अँड दे कॅन बी टेकन केअर ऑफ. ओके. आणि मग ह्याच्या सगळ्या कॉम्प्लिकेशन्स आहेत. ब्लिडिंग तुम्ही ह्याच्या आधी पण मला सांगितलं खूप कमी प्रमाणात होतं, त्या सगळ्या गोष्टींचा नक्कीच या सर्जरीमध्ये फायदा होत असेल. पण मग जे जास्त गुंतागुंतीचे प्रकरण आहे, जटिल प्रकरण आपण त्याला म्हणतो, त्यामध्ये लॅप्रोस्कोपी शक्य नसल्यास मग दुसरा पर्याय काय असतो? हो, म्हणजे आता देर आर अ फ्यू केसेस की ज्याच्यामध्ये लॅप्रोस्कोपी होत नाही, जसं की पोटामधल्या आतडी किंवा लघवीची पिशवी त्याला खूप जाऊन जास्त चिटकलेली आहे आणि आम्हाला ऍक्सेस मिळत नाहीये त्याच्यामधून, किंवा इन रेअर केसेस मशीन ब्रेकडाऊन. अगेन आय सेड की इट्स डिपेंडंट ऑन द मशीन. पण जर असं झालं कधीतरी की मशीन ब्रेकडाऊन झाली, तर वी हॅव टू कन्वर्ट इट इन टू अन ओपन सर्जरी. तर आम्ही ह्याचंही आधी पेशंटला सांगून ठेवतो की खूप कमी चान्सेस आहेत, पण जर गरज पडली आणि तुमच्या चांगल्यासाठी लागत असेल तर आम्हाला लॅप्रोस्कोपीमधून ओपनला शिफ्ट करण्याची गरज पडू शकते. आणखी एक महत्वाचा प्रश्न आहे. मला असं वाटतं की खेडेगावांमध्ये अजूनही गैरसमज आपण ज्याला म्हणू शकतो आहे की लॅप्रोस्कोपी म्हणजे दुर्बिणीद्वारे जर शस्त्रक्रिया केली तर ती फेल्युअर होते, इन्फेक्शन्स होतात आणि मग या सगळ्या गोष्टी बऱ्याचशा त्याच्यामध्ये गैरसमज आहे. तर अशा लोकांसाठी किंवा ज्यांना गरज आहे पण त्या या भीतीमुळे टाळतायत, अशा रुग्णांसाठी तुम्ही काय सांगाल? हो, नाही, माझ्याकडे पण बरेच पेशंट येतात ज्यांनी आधीच ठरवून आलेलं असतं की नाही बाबा मला लेझर, दुर्बीण हे काही नको आहे, त्याच्यामध्ये गोष्टी राहतात आतमध्ये, तुम्ही सगळं काढत नाही, ती फेल होते, असं लोकांनी, त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी त्यांना मन भरवून आलेले असतात की नाही आपल्याला ते करायचं नाही. पण बरं झालं हा विषय तुम्ही काढला, कारण मी सांगू शकते की असं काहीच नाहीये. आपल्याला सक्सेस रेट जो असतो तो ओपन आणि लॅप्रोस्कोपीचा कम्पॅरेबल आहे, सेमच आहे. अमुक एक फेल होतं, अमुक एक पास होतं, असं काहीच नाही आहे. आणि जे आम्हाला काढायचं ते आम्ही 100% काढतो. उलट अख्खी गर्भपिशवी काढल्यानंतर मी बिलकुल पेशंटला जाऊन स्वतः दाखवते की ही गर्भपिशवी आहे, ती अख्खी काढलेली आहे, आणि पेशंट त्यांचा फोटो काढतो की त्यांच्याकडे पण एक राहावं
बघते की आम्ही गर्भपिशवी काढून दिलेली आहे, प्लस ती आमच्याकडे हिस्टोपॅथला तपासायला देत जाते, जिथे एक प्रिंटेड रिपोर्ट येतो की अख्खी गर्भपिशवी निघालेली आहे आणि ती व्यवस्थित आलेली आहे. तर ती राहू शकते किंवा फेल होते हा पूर्ण गैरसमज आहे. उलट लोकांनी पुढे येऊन लॅप्रोस्कोपीचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा. गावाकडच्या लोकांनी खास कर घ्यावा, कारण त्यांना तिथे कामं पण खूप असतात, जास्त असतात. आणि तुम्ही गावाकडे जरी असला, शेतात जरी काम करत असला, तरी तुम्ही लॅप्रोस्कोपी सर्जरी करून तिथे लवकर रिकव्हरी करून परत जाऊन शेतात काम करू शकता. नक्कीच. म्हणजे हा जो गैरसमज आहे खरंच मॅम हा दूर करणं खूप महत्वाचं आहे. बऱ्याचशे जे आपण म्हणतो की जुनी पिढी आता डोक्यावर पदर घेणारी जी जुनी पिढी आहे ती आता कमी होत चालली आहे, पण त्या जुन्या पिढीने त्यांचे जे विचार घालून दिलेत तेही आपला अजून पाठ सोडत नाही. कुठेतरी ह्या गोष्टींनी विचार करायला हवा. आपण कुठे चंद्रावर चाललोय आणि आपण विचार कुठे करतोय ह्या गोष्टीचा विचार नक्कीच करायला हवा. तर त्यामुळे जेवढी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी तेवढ्या गोष्टी चांगल्या, हा समज तयार व्हायला हवा, ही गोष्ट सगळ्यांपर्यंत पोहोचायला हवी. आणि लोकांनी पण या पूर्ण म्हणजे वाढलेल्या आणि प्रगत तंत्रज्ञानाचा उपयोग स्वतःसाठी करून घ्यावा, ज्याचाच एक पार्ट म्हणून आपण लॅप्रोस्कोपी सर्जरीकडे बघू शकतो. मॅम, बऱ्याच सर्जरी आतापर्यंत तुम्ही केल्या असतील. असा एखादा एक्सपिरियन्स आहे का की म्हणजे रुग्णांनी तात्काळच एकदम ठीक होऊन काही दिवसातच त्यांचं ऑफिस जॉईन केलंय किंवा घरची सगळी कामं त्या सुरळीत करतात, असे काही एक्झाम्पल नक्की असतील? ओके. म्हणजे पेशंट जेव्हा माझ्याकडे मी 10व्या दिवशी टाके काढायला बोलवते तेव्हा ते आल्यावरती सांगतात की मॅडम आम्ही घरचं तर सगळं करतोच आहे. तर ते तर रुटीन आहे, एव्हरीबडी घरचं तर त्यांना जमतंच. पण विशेष म्हणजे माझी एक पेशंट होती जिला फक्त 10 दिवसांचीच रजा मिळाली होती. तर तिने त्याच्यामध्ये येऊन ऍडमिट होऊन ऑपरेशन करून 10व्या दिवशी जॉईन केलं ऑफिस, आणि ऑफिसमधून ती माझ्याकडे टाके काढायला आलेली. तर मला हे खूप विशेष वाटलं की विदिन 7 days शी स्टार्टेड वर्किंग इन हर ऑफिस ऑल्सो. आणि ऑफिस म्हणजे आणि नंतर तिने टाके काढले, तर तिची रिकव्हरी खूप फास्ट झालेली. एक दुसरी पेशंट होती, तिला थोडा त्रास होत होता, पण तिचं दुबईचं तिकीट झालेलं 15 दिवसांनी. मग ती म्हटली की मॅडम मला खूप त्रास होतोय, पण मला 15 दिवसानंतर दुबईला जायचं. तर मी म्हटलं मी करते सर्जरी अँड आय होप फॉर द बेस्ट. आणि मग तिने सर्जरी केली आणि ती खूप लवकर रिकवर झाली आणि मग ती 15व्या दिवशी फ्लाईटमध्ये बसून दुबई पण छान फिरून आली. तर हे 2 गोष्टी आहेत की मला छान वेगवेगळे एक्सपिरियन्स तुमच्याकडे आहेत. आणि आत्ताच्या प्रॅक्टिसिंग मध्ये इतक्या सगळ्या गोष्टी, तर ॲज अ डॉक्टर म्हणून तुम्हाला एखादा अनुभव आमच्यासोबत शेअर करावासा वाटतोय का? हो, म्हणजे एक खूप क्लोज टू माय हार्ट अनुभव आहे. मी एक पेशंट आहे, मी लॅप्रोस्कोपिकली त्याच्यामध्ये थोडंसं इंटरव्ह्यून केलं होतं. तिचं आधी ना सीझर झालं होतं, बाहेर कुठल्या तरी छोट्या गावात सीझर झालं होतं आणि शी हॅड अ कॉम्प्लिकेशन त्याच्यामध्ये. मग सीझर झालं की ती दुसऱ्या दिवशी आमच्याकडे आलेली आणि व्हेरी बॅड ऑन व्हेंटिलेटर, आणि आतमध्ये खूप 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 इन्फेक्शन होतं त्याच्यामध्ये. मग ह्या कंडिशनमध्ये पूर्ण परत तिला ओपन करून इन्फेक्शन बाहेर काढायला तिच्या बॉडीवरती खूप स्ट्रेस झाला असता आणि परत तिला तर ब्लड लॉस वगैरे झालं असतं. तर ह्या केसमध्ये आम्ही तिला लॅप्रोस्कोपिकली इंटरव्ह्यून केलं. लॅप्रोस्कोपिकली आतमध्ये जमा झालेला पस हे सगळं काढून घेतलं आणि त्याच्यानंतर शी रिकवर्ड फ्रॉम दॅट. आणि आता त्याच्यानंतर ती तिच्या बाळाच्या वाढदिवसाला तिचा आणि तिच्या बाळाचा मला फोटो पाठवते आणि म्हणते की मॅडम आज तुम्ही आमचं त्या दिवशी ऑपरेशन केलं, तुम्ही माझा जीव वाचवला, म्हणून आज आम्ही 2 जण इकडे आहोत. आता ते बाळ असं 7-8 वर्षाचं झालं असेल, पण न विसरता दर वाढदिवसाला मला तिचा आणि तिच्या बाळाचा फोटो हा येतोच. म्हणजे खरंच खूप छान गोष्ट आहे ही, एखाद्याचा आपल्यामुळे जीव वाचणं. ही फिलिंग्स फक्त डॉक्टर्सच फील करू शकतात. खरंच खूप छान गोष्ट आहे. म्हणजे आमचं खूप स्लीपलेस नाईट्स असतात, खूप स्ट्रेसफुल काम असतं, घरचं तर असतंच थोडंसं कॉम्प्रोमाइज, पण जेव्हा पेशंट्स इतका छान फीडबॅक देतात, इट मेक्स एव्हरीथिंग वर्थ. बरेचसे प्रकरण तुम्ही आतापर्यंत असेच हाताळले असतील, बऱ्याचशा रुग्णांना काउन्सिलिंग केलेलं असेल, ऑपरेट केलेलं असेल आणि डिस्चार्ज होऊन रुग्ण घरीही गेले असतील, पण या सगळ्यांमध्ये तुम्ही काय सांगाल रुग्णांना स्पेसिफिक? कारण की सगळ्यात महत्वाचा असतो विश्वास, आणि तो सांभाळून घ्यायला खरंच खूप मेहनत लागते असं म्हणता येतो.
एक रुग्ण म्हणून डॉक्टरांवर सहजासहजी विश्वास बसतो, पण कधी बसतही नाही. मग ते या सगळ्या गोष्टींना, जे रुग्णांची धांदळ उडालेली असते, ऑपरेशन करायचं हे खूप मोठं आहे, हे असं होईल का, ते तसं होईल का, ह्या सगळ्या खूप मोठ्या गोष्टी ज्या डोक्यात चालू असतात. अँड इम्पॉर्टंट इज गुगल. कारण आजकाल पेशंट्सनी डॉक्टरांकडे यायच्या आधी त्यांनी ऑलरेडी वाचून आलेलं असतं. दे नो एव्हरीथिंग अबाउट इट. तर म्हणून त्यांचे प्रश्न खूप जास्त असतात. सो ह्याच्यामध्ये मी म्हणू शकते की दिस इज अ रिलेशनशिप. जरी शॉर्ट टर्म असलं, डॉक्टर पेशंट हे एक रिलेशनशिप असतं. देर हॅज टू बी ट्रस्ट आणि ट्रान्सपरन्सी दोन्ही असते. तर ॲज माझ्याकडून मी काय सांगते पेशंटला, अँड आय फर्मली बिलीव्ह इन इट, की मी त्यांना सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करते विथ पर्सेंटेज. की बाबा जे काय रिस्क आहेत, काय कॉम्प्लिकेशन्स आहेत, तुमच्यामध्ये 100पैकी इतक्या लोकांना अमुक तमुक होऊ शकतं, इतक्या लोकांना ब्लिडिंग होऊ शकतं, इतक्या लोकांना हे होऊ शकतं. मी त्याच्यानंतर त्यांना हे सांगते की हे होऊ नये म्हणून मी काय काय काळजी घेणार. तिसरं असतं की जर सपोज असं झालं तर आमच्याकडे ते कॉम्प्लिकेशन सॉर्ट आउट होण्यासाठी काय सोय आहे. की वी हॅव अन एक्स्ट्रा सर्जन, वी हॅव अ ब्लड बँक, वी हॅव अन ICU. की जर सपोज थिंग्स गो रॉंग, हाऊ आर वी गोइंग टू हँडल इट. तर ह्या सगळ्या गोष्टी मी त्यांना आधी सांगून ठेवलेल्या असतात. लास्टला मी त्यांना सांगते की इट इज इम्पॉर्टंट दॅट यू ट्रस्ट अस, आणि इफ यू ट्रस्ट अस तरच आम्ही 100% देऊ शकतो. आता माझ्याकडे असे केसेस आलेले आहेत जे खूप जास्त सिव्हिअर क्रिटिकल होते, ज्यांना औरंगाबादमध्ये कोणत्याच हॉस्पिटलने घेतलं नव्हतं. मग ते शेवटी आले इथे, आणि ह्याच्यानंतरचा त्यांचा पर्याय घाटीचा होता. त्यांना काही कारणाने घाटीला जायचं नव्हतं. मग ते म्हटले मॅडम तुम्ही करा. पण त्यांनी आम्ही स्पष्ट मी विचारलं की इफ यू ट्रस्ट मी आय विल डू इट. आणि ते म्हटले मॅडम तुम्ही काहीही करा, आमचा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे. आणि खूप सिरियस पेशंट्स पण खूप बरे होऊन गेलेले आहेत. कारण ॲज अ डॉक्टर मला तर 100% असंच वाटणार ना की आय वॉन्ट सक्सेस, आय वॉन्ट हर टू बी फिट अँड हेल्दी. तर मी माझा 100% तेव्हाच देईल जेव्हा त्यांचा माझ्यावरती पूर्ण विश्वास असेल. तर ते दोन्ही असलं पाहिजे की मी ट्रान्सपरन्सी ठेवेल आणि पेशंटकडून तेवढाच ट्रस्ट असला पाहिजे. हे दोन्ही गोष्टी असल्या तर मग ती गाडी खूप चांगली सुरळीत चालते. मॅम, बऱ्याच सर्जरी आतापर्यंत तुम्ही केल्या असतील. असा एखादा एक्सपिरियन्स आहे का की म्हणजे रुग्णांनी तात्काळच एकदम ठीक होऊन काही दिवसातच त्यांचं ऑफिस जॉईन केलंय, किंवा घरची सगळी कामं त्या सुरळीत करतात, असे काही एक्झाम्पल नक्की असतील? ओके. म्हणजे पेशंट जेव्हा माझ्याकडे मी 10व्या दिवशी टाके काढायला बोलवते तेव्हा ते आल्यावरती सांगतात की मॅडम आम्ही घरचं तर सगळं करतोच आहे. तर ते तर रुटीन आहे, एव्हरीबडी घरचं तर त्यांना जमतंच. पण विशेष म्हणजे माझी एक पेशंट होती जिला फक्त 10 दिवसांचीच रजा मिळाली होती. तर तिने त्याच्यामध्ये येऊन ऍडमिट होऊन ऑपरेशन करून 10व्या दिवशी जॉईन केलं ऑफिस, आणि ऑफिसमधून ती माझ्याकडे टाके काढायला आलेली. तर मला हे खूप विशेष वाटलं की विदिन 7 days शी स्टार्टेड वर्किंग इन हर ऑफिस ऑल्सो. आणि ऑफिस म्हणजे, आणि नंतर तिने टाके काढले. तर तिची रिकव्हरी खूप फास्ट झालेली. एक दुसरी पेशंट होती, तिला थोडा त्रास होत होता, पण तिचं दुबईचं तिकीट झालेलं 15 दिवसांनी. मग ती म्हटली की मॅडम मला खूप त्रास होतोय, पण मला 15 दिवसानंतर दुबईला जायचं. तर ती म्हटली, मी म्हटलं मी करते सर्जरी अँड आय होप फॉर द बेस्ट. आणि मग तिने सर्जरी केली आणि ती खूप लवकर रिकवर झाली, आणि मग ती 15व्या दिवशी फ्लाईटमध्ये बसून दुबई पण छान फिरून आली. तर हे 2 गोष्टी आहेत की मला छान वेगवेगळे एक्सपिरियन्स तुमच्याकडे आहेत. आणि आत्ताच्या प्रॅक्टिसिंगमध्ये इतक्या सगळ्या गोष्टी, तर ॲज अ डॉक्टर म्हणून तुम्हाला एखादा अनुभव आमच्यासोबत शेअर करावासा वाटतोय का? हो, म्हणजे एक खूप क्लोज टू माय हार्ट अनुभव आहे. मी एक पेशंट आहे, मी लॅप्रोस्कोपिकली त्याच्यामध्ये थोडंसं इंटरव्ह्यून केलं होतं. तिचं आधी ना सीझर झालं होतं, बाहेर कुठल्या तरी छोट्या गावात सीझर झालं होतं, आणि शी हॅड अ कॉम्प्लिकेशन त्याच्यामध्ये. मग सीझर झालं की ती दुसऱ्या दिवशी आमच्याकडे आलेली, आणि व्हेरी बॅड ऑन व्हेंटिलेटर, आणि आतमध्ये खूप 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 इन्फेक्शन होतं त्याच्यामध्ये. मग ह्या कंडिशनमध्ये पूर्ण परत तिला ओपन करून इन्फेक्शन बाहेर काढायला तिच्या बॉडीवरती खूप स्ट्रेस झाला असता, आणि परत तिला तर ब्लड लॉस वगैरे झालं असतं. तर ह्या केसमध्ये आम्ही तिला लॅप्रोस्कोपिकली इंटरव्ह्यून केलं. लॅप्रोस्कोपिकली आतमध्ये जमा झालेला पस हे सगळं काढून घेतलं, आणि त्याच्यानंतर शी रिकवर्ड फ्रॉम दॅट. आणि आता त्याच्यानंतर ती दर
तिच्या बाळाच्या वाढदिवसाला तिचा आणि तिच्या बाळाचा मला फोटो पाठवते हो. आणि म्हणते की मॅडम आज तुम्ही आमचं त्या दिवशी ऑपरेशन केलं, तुम्ही माझा जीव वाचवला, म्हणून आज आम्ही दोघं जण इकडे आहोत. आता ते बाळ असं 7-8 वर्षाचं झालं असेल, पण न विसरता दर वाढदिवसाला मला तिचा आणि तिच्या बाळाचा फोटो हा येतोच. म्हणजे खरंच खूप छान गोष्ट आहे ही, एखाद्याचा आपल्यामुळे जीव वाचणं. हो ही फिलिंग्स फक्त डॉक्टर्सच फील करू शकतात. खरंच खूप छान गोष्ट आहे. म्हणजे आमचं खूप स्लीपलेस नाईट्स असतात, खूप स्ट्रेसफुल काम असतं, घरचं तर असतंच थोडंसं कॉम्प्रोमाइज, पण जेव्हा पेशंट्स इतका छान फीडबॅक देतात, इट मेक्स एव्हरीथिंग वर्थ इट. तुम्ही मॅम जसे सांगितले तुमचे एक्सपिरियन्स की लवकरात लवकर पेशंट रिकवर होऊन घरी जातात, डिस्चार्ज लवकर होतो, म्हणजे हॉस्पिटलला कमी राहावं लागतं. पेशंट तर काळजी घेतातच, पण तरीही तुम्ही काय गाईडलाईन्स द्याल की पेशंटनी काय काळजी घेतली पाहिजे, त्यात विशेष म्हणजे घरच्यांनी काय काळजी घेतली पाहिजे स्वतःच्या बाबतीत आणि पेशंटच्या बाबतीत देखील? बर, तर आम्ही जे एक गैरसमज आहे की लोकांना घरी गेल्यावर आंघोळ करत नाहीत ऑपरेशन नंतर, तर हे इज दिस ॲब्सोल्युटली रॉंग. मी तर जे स्टिकिंग्स लावते ते सगळे वॉटरप्रूफ असतात, तर तुम्ही बिलकुल जाऊन आंघोळ करायची, त्याच्याने स्वच्छता तर राहतेच, फ्रेश वाटतं आणि यू स्टार्ट फिलिंग बेटर ऑटोमॅटिकली. तर कंपल्सरी आंघोळ ही केलीच पाहिजे. दुसरं मी सांगते की झोपून राहू नका. आपल्याकडे तो एक समज आहे की ऑपरेशन झालं ना की झोपून घ्यायचं, आणि घरचे पण म्हणतात की नको नको झोप झोप, नको नको तू काय करू नकोस, लोक माहेरी जाऊन राहतात आरामासाठी, हे करतात, तर तुम्ही जा माहेरी पण तुम्ही झोपू नका. तर ती एक आहे की यू हॅव टू बी ॲक्टिव्ह. तुम्ही जितकं ॲक्टिव्ह राहताल, तुम्ही जितकं हालचाल करताल, तितके टाक्यांना रक्तपुरवठा चांगला होतो, टाके लवकर भरतात, प्लस बॉवेल मुवमेंट्स होते, पोट साफ होतं, आणि तुमची रिकव्हरी जर तुम्ही हालचाल केली तर नक्कीच जास्त होते. बेड रेस्ट इज जस्ट नॉट नेसेसरी. नेक्स्ट आहे फूड. न्यूट्रिशियस हेल्दी फूड खूप इम्पॉर्टंट असतो रिकव्हरीसाठी. ह्याच्यामध्ये मात्र घरच्यांचा खूप चांगला रोल असतो की तुम्ही त्यांना सकस खायला द्या. जे एक आपल्याकडे खूप आधीचा गैरसमज आहे की काहीतरी खाल्ल्याने माझे टाके पिकतील, की भात, वांग, गवार, शेंगदाणा, अजून काही काही खाल्ल्याने टाके पिकतात. हा पूर्ण गैरसमज आहे. टाके अमुक अमुक खाल्ल्याने पिकत नसतं, फक्त इन्फेक्शन झालं तरच पिकतात. तर उलट पेशंटला सकस खूप खायला द्या असं मी म्हणते, की गुळ शेंगदाण्याचे लाडू, खारीक खजुराचे लाडू, मोड आलेलं कडधान्य, हिरव्या पालेभाज्या, नॉनव्हेज खात असाल तर अंडी, हे सगळं दिलं पाहिजे. आणि चांगलं सकस जेवायचं, पाणी भरपूर प्यायचं, हे सगळं इम्पॉर्टंट आहे रिकव्हरीमध्ये. आणि कीप वर्किंग, हालचाल करत राहा, मुवमेंट करत राहा, फ्रेश राहा, की मग रिकव्हरी अजून जास्त छान होतं. तुम्ही मॅम जसे सांगितले तुमचे एक्सपिरियन्स की लवकरात लवकर पेशंट रिकवर होऊन घरी जातात, डिस्चार्ज लवकर होतो, म्हणजे हॉस्पिटलला कमी राहावं लागतं. पेशंट तर काळजी घेतातच, पण तरीही तुम्ही काय गाईडलाईन्स द्याल की पेशंटनी काय काळजी घेतली पाहिजे, त्यात विशेष म्हणजे घरच्यांनी काय काळजी घेतली पाहिजे स्वतःच्या बाबतीत आणि पेशंटच्या बाबतीत देखील? बर, तर आम्ही जे एक गैरसमज आहे की लोकांना घरी गेल्यावर आंघोळ करत नाहीत ऑपरेशन नंतर, तर हे इज दिस ॲब्सोल्युटली रॉंग. मी तर जे स्टिकिंग्स लावते ते सगळे वॉटरप्रूफ असतात, तर तुम्ही बिलकुल जाऊन आंघोळ करायची, त्याच्याने स्वच्छता तर राहतेच, फ्रेश वाटतं आणि यू स्टार्ट फिलिंग बेटर ऑटोमॅटिकली. तर कंपल्सरी आंघोळ ही केलीच पाहिजे. दुसरं मी सांगते की झोपून राहू नका. आपल्याकडे तो एक समज आहे की ऑपरेशन झालं ना की झोपून घ्यायचं, आणि घरचे पण म्हणतात की नको नको झोप झोप, नको नको तू काय करू नकोस, लोक माहेरी जाऊन राहतात आरामासाठी, हे करतात, तर तुम्ही जा माहेरी पण तुम्ही झोपू नका. तर ती एक आहे की यू हॅव टू बी ॲक्टिव्ह. तुम्ही जितकं ॲक्टिव्ह राहताल, तुम्ही जितकं हालचाल करताल, तितके टाक्यांना रक्तपुरवठा चांगला होतो, टाके लवकर भरतात, प्लस बॉवेल मुवमेंट्स होते, पोट साफ होतं, आणि तुमची रिकव्हरी जर तुम्ही हालचाल केली तर नक्कीच जास्त होते. बेड रेस्ट इज जस्ट नॉट नेसेसरी. नेक्स्ट आहे फूड. न्यूट्रिशियस हेल्दी फूड खूप इम्पॉर्टंट असतो रिकव्हरीसाठी. ह्याच्यामध्ये मात्र घरच्यांचा खूप चांगला रोल असतो की तुम्ही त्यांना सकस खायला द्या. जे एक आपल्याकडे खूप आधीचा गैरसमज आहे की काहीतरी खाल्ल्याने माझे टाके पिकतील, की भात, वांग, गवार, शेंगदाणा, अजून काही काही खाल्ल्याने टाके पिकतात. हा पूर्ण गैरसमज आहे. टाके अमुक अमुक खाल्ल्याने पिकत नसतं, फक्त इन्फेक्शन झालं तरच पिकतात. तर
उलट पेशंटला सकस खूप खायला द्या असं मी म्हणते, की गुळ शेंगदाण्याचे लाडू, खारीक खजुराचे लाडू, मोड आलेलं कडधान्य, हिरव्या पालेभाज्या, नॉनव्हेज खात असाल तर अंडी, हे सगळं दिलं पाहिजे. आणि चांगलं सकस जेवायचं, पाणी भरपूर प्यायचं, हे सगळं इम्पॉर्टंट आहे रिकव्हरीमध्ये. आणि कीप वर्किंग, कीप हालचाल करत राहा, मूव्हमेंट करत राहा, फ्रेश राहा, की मग रिकव्हरी अजून जास्त छान होते. खरंच ह्या गप्पांमध्ये खूप काही वेगवेगळ्या गोष्टी आम्हाला जाणून घेता आल्या, खूप काही वेगवेगळ्या गोष्टी नवीन समजून घेता आल्या आणि अशाच वेगवेगळ्या विषयांवर आपण चर्चा करणार आहोत. आज मॅडम आपल्यासोबत होत्या, वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली. लॅप्रोस्कोपी म्हणजे नेमकं काय हे त्यांनी सांगितलं, का करावी, ह्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स किती टक्के असतात, कमी असतात, भरपूर गोष्टी आहेत. लॅप्रोस्कोपी म्हणजे नेमकं काय, खरं तर हा महत्त्वाचा मुद्दा होता आणि ते एकदम मॅम तुम्ही खूप छान पद्धतीने आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना सांगितलं. त्याबद्दल खरं खूप तुमचं धन्यवाद. MCMच्या सगळ्या टीमकडनं तुम्हाला खूप खूप सदिच्छा आणि खूप थँक्यू तुम्ही इथे आल्याबद्दल. थँक्यू सो मच. आणि अशाच वेगवेगळ्या इंटरव्ह्यूजसाठी पाहत राहा MCN न्यूज.